मंडळी, विविध रूपकांतून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोण करत असे तर ते आहे भारुड. अनेक संतांनी भारुडे लिहिली आहेत. बतावणी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद भारुडात आहे. ज्या काळात मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती त्या काळात समाजाला नीतिमूल्यांचे शिक्षण भारुडांनीच दिले आहे. आज आम्ही आपल्यासाठी भारूड घेऊन आलोय, पण हे भारूड आधुनिक आहे बरं का. सादर करणार आहे स्वरा दामले, युग देवकर, वेदरात विचारे, वेद साखरकर, आदित्य जोशी, श्रीश धावडे. भारूड अक्कल येऊ दे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. अगगगगग अकल येऊ दे, अगगगगग अकल घडू दे, अगगगगग अकल येऊ दे, अगगगगग अकल घडू दे, अकल येऊ दे, अकल घडू दे, अकल घडू दे. पायी कुणाला अक्कल येऊ दे, कुणाला अक्कल घडू दे. अरे ह्याला अक्कल येऊ दे. अगं पण झालं तरी काय ग? यो माझा ऐकतच नाही. ऐकत नाही? वय ऐकत नाही. अगं पण काय ऐकत नाही ग? म्या याला म्हणलं घरातली पिढा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ. आणि येड्यानो आता नीट ऐका बरं का, घरची लक्ष्मी सुखात राहो. अगं म्हणजे काय ग? अजून समजलं नाही तुम्हासनी? ऐका, मळवट फासून दगडाला, काय कळतंय का? मळवट फासून दगडाला देवी म्हणती माणस, पण हाड मासाच्या पायीला अव आमच्यासारख्या बायांना दासी करती माणस. मग अशा माणसांना घडूच दे, अगं घडूच दे की. अगं तुझं काम चूल आणि मूल, जा गप घरात बस की. असं मग तुमचं काम काय आहे? माझं काम बाहेर जाणार, मजा करणार, जीवाची मुंबई करणार. हे बघा सुरू झालं यांचं. काय सुरू झालं काय? कंपॅरिझन. कोणतं रिझन? कंपॅरिझन म्हणजे काय ग? बया तुलना. मला ना तुला ना कळ ना सोडा. हा? आता तुम्ही माझं ऐका. बोल की. बायान बापे खरं तर देवाची लेकर है की नाही? मग कंपॅरिझन करणारी तुम्ही आम्ही कोण रे? आता असं करेल की याचं गाठुळं होईल, वाटुळं होईल. अगं ग ग ग ग. अगं अगं अगं. अगं अगं अगं. अगं ग ग ग ग. अगं 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 ग ग ग ग.